गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालकांना माझा साष्टांग नमस्कार. कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगण्याचा प्रयत्न केला की आपल्याला जर इंग्रजी बोलायची असेल, इंग्रजी बोलायला सुरुवात करायची असेल तर इंग्रजीमध्ये फक्त एकच शब्दाने म्हणजे सिंगल वर्ड, एकेरी शब्दाने सुद्धा आपल्याला इंग्रजी बोलता येते. मग काल जसा एकच शब्द घेऊन आपण इंग्रजी बोलायला सुरुवात करू शकतो, हे जसं मी तुम्हाला पुराव्यानिशी अनेक वाक्य दिले, त्याचप्रमाणे दोन शब्दांच्या मदतीने देखील, फक्त दोन शब्द, अक्षर नाही म्हणते मी, दोन शब्दांच्या मदतीने देखील आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अर्थपूर्ण वाक्य बोलता येतं. काल जसं मी घेतलं कम म्हणजे या, गो म्हणजे जा, ईट म्हणजे खा, ड्रिंक म्हणजे प्या, जंप म्हणजे उडी मारा, अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य मी घेतलेली होती. त्या वाक्यांना ठराविक आणि निश्चित परिपूर्ण असा अर्थ होता. त्याचप्रमाणे आज देखील दोन शब्दांचा उपयोग करून आपण अर्थपूर्ण वाक्य बोलू शकतो. तर कमीत कमी आपल्यासाठी 20 ते 25 अशी वाक्य मी आणलेली आहेत. ती वाक्य बोलून तुम्ही इंग्रजी बोलायला सुरुवात करू शकतात. मग दोन शब्द असणारी वाक्य मी जी शोधून काढलेली आहेत, फक्त त्याच वाक्यांचा तुम्ही सराव करायचा आहे असं नाही. तुम्ही सुद्धा तुमच्या मतानुसार, तुमच्या अभ्यासानुसार, तुमच्या संशोधनानुसार अशा प्रकारची वाक्य शोधून डे टू डे लाईफमध्ये बोलू शकतात. तर बघा, पहिलं वाक्य आहे गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. आपण गुड आफ्टरनून म्हणू शकतो, गुड इव्हिनिंग म्हणू शकतो, गुड नाईट म्हणू शकतो. दुसरं वाक्य आहे थँक्यू, तुझे किंवा तुमचे आभार. आता गुड मॉर्निंगमध्ये दोनच शब्द आहेत, थँक्यूमध्ये देखील दोनच शब्द आहेत, पण त्या वाक्यांना परिपूर्ण अर्थ आहे, हे मला सांगायचं आहे. मग गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, थँक्यू, तुझे किंवा तुमचे आभार, एक्सक्यूज मी, क्षमा करा. आपल्याला जर मोठमोठे वाक्य बोलता येत नसतील तर वी कॅन स्टार्ट विथ सच सेंटेन्सेस. आपण अशा वाक्यांच्या मदतीने इंग्रजी बोलायला सुरुवात करू शकतो. वेलकम बॅक, तुझे स्वागत आहे. आय एम सॉरी, मला माफ करा. म्हणजे गुड मॉर्निंग, थँक्यू, एक्सक्यूज मी, वेलकम बॅक, आय एम सॉरी. तर ही जी काही 5 वाक्य मी दोन शब्दांची आपल्यासाठी बोलायला सुरुवात केली आहे, अशी वाक्य तुम्ही शोधू शकतात. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी माझ्याकडे अजून काही वाक्य आहेत. बघा, कम हिअर, इथे ये. आपण म्हणू शकतो गो देअर, तिथे जा. सीट डाऊन, खाली बस. स्टँड अप, उभे राहा. ड्रिंक वॉटर, पाणी प्या. रीड प्रॉपरली, व्यवस्थित वाचन करा. बघा, मी जेवढे काही वाक्य स्क्रीन व्यतिरिक्त बोललो, या प्रत्येक वाक्यामध्ये दोन दोन शब्द होती आणि त्या दोन दोन शब्दांच्या मदतीने आपण इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, सिट डाऊन, खाली बसा. स्टँड अप, उभे राहा. कीप क्वाईट, शांत राहा. लुक हिअर, तिकडे बघ. डोंट वरी, काळजी करू नकोस. मी असं बोलू शकतो, डोंट स्पीक, बोलू नको. डोंट रीड, वाचन करू नको. डोंट जम्प, उड्या मारू नको. डोंट राईट, लिहू नकोस. डोंट लिसन, ऐकू नकोस. अनेक वाक्य आपण बनवू शकतो. पुन्हा आपल्या सरावासाठी आणि शिकण्यासाठी अजून माझ्याकडे काही वाक्य आहेत. बघा, अतिशय सुंदर वाक्य आहेत. ऑफकोर्स, नक्कीच. आपल्याला कुणी जर म्हटलं आमच्या घरी या, ऑफकोर्स, नक्कीच. नॉट एट, अजून नाही. तुम्हाला काही हवंय का? नॉट एट. मी टू, मी पण, म्हणजे मला विसरू नका. मी टू, मी पण आहे तुमच्यासोबत, या अर्थाने. फॉरगेट इट, ते विसरून जा. वेल डन, खूप छान, शाबाश. वेल डन, खूप छान, शाबाश. नो वे, अजिबात नाही. नो वे, अजिबात नाही. तर अशा प्रकारच्या वाक्यांचा आपण सराव करू शकतो. याला सिंपल रिस्पॉन्सेस म्हणतात, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या प्रश्नाला सहज प्रतिसाद देणे. राईट.
बघा, अजून आपल्याला सराव करता यावा त्यासाठी अजून काही वाक्य आहेत आपल्याकडे. हरी अप, घाई कर. ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न कर. कॉल मी, मला फोन कर. आय ॲग्री किंवा आय अग्री पण म्हणू शकतो आपण. मी सहमत आहे. आय टीच, मी शिकवतो. आय लर्न, मी शिकतो. आय डान्स, मी नाचतो. आय हेल्प, मी मदत करतो. आय स्पीक, मी बोलतो. आय रीड, मी वाचतो. आय लिसन, मी ऐकतो. आय ड्रिंक, मी पितो पाणी. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलू शकतात. स्टॉप टॉकिंग, बोलणे थांबवा. मी असं म्हणू शकतो, स्टॉप रीडिंग, वाचन थांबवा. स्टॉप डान्सिंग, नाचणे थांबवा. स्टॉप टीचिंग, शिकवणं थांबवा. स्टॉप लर्निंग, शिकणं थांबवा. स्टॉप कॉरल, भांडण थांबवा. स्टॉप जम्पिंग, उड्या मारणं थांबवा. स्टॉप गोईंग, जाणं थांबवा. स्टॉप कमिंग, येणं थांबवा. असे कितीतरी लाखो हजारो वाक्य तुम्ही बनवू शकतात. बी केअरफुल, सावध राहा. फॉलो मी, माझ्या मागे या. एव्हरीथिंग इज फाईन, सगळं काही ठीक आहे. तर या अशा प्रकारच्या वाक्यांचा सराव करून आपण इंग्रजी बोलू शकतो. मग जसं मी तुम्हाला विश्वास दिला की इंग्रजीमध्ये सिंगल वर्ड म्हणजे फक्त एकच शब्द की ज्या शब्दाच्या मागे पुढे कोणताही शब्द नाही, अशा शब्दांनी सुद्धा इंग्रजी बोलता येते. मग 2 अक्षरी शब्दांनी सुद्धा इंग्रजी बोलता येते. मग आपल्याला सुरुवात करायला काय अडचण आहे? या ठिकाणी आपल्याला ग्रामर शिकायचं नाही. आपल्याला या ठिकाणी ग्रामरच्या नियमांमध्ये घुसायचं नाही. वी हॅव टू स्टार्ट टू स्पीक. आपल्याला बोलणं सुरू करायचं आहे. दॅट्स ऑल. तर निश्चितच हा व्हिडिओ ज्ञानवर्धक, माहितीपूर्ण, आपल्याला नाविन्यता किंवा काहीतरी सृजनशील पद्धतीने माहिती मिळाली असेल, त्याबद्दल आभार मानतो, धन्यवाद मानतो आणि सगळ्यांना बोलतो थँक यू व्हेरी मच.